गणपती बाप्पांचं विसर्जन होत असताना दगडफेक झाली आणि त्यानंतर जो राडा झाला आणि पोलिसांनी जो परिस्थिती आहे ती आटोक्यात आणली होती, मात्र तणावपूर्ण वातावरण तयार झालं होतं। मामा काय सांगाल? काल जो प्रकार घडला, खरं म्हटलं तर प्रकार निंदनीय असा प्रकार होता। परंतु त्याच्यानंतर ह्या प्रकारानंतर जेही काही पोलिसांनी वेळीच ह्या सगळ्या घडलेल्या प्रकरणावर वेळीच आळा घातला, सगळं कंट्रोलमध्ये आलं। कारण खरं म्हटलं तर भिवंडी ही खूप संवेदनशील आहे आणि अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात ह्या घटनेचा निषेध कमी करावा तेवढा कमी आहे। परंतु एक नक्कीच आहे की ज्यांनी हा प्रकार केला असेल त्या गुन्हेगारांना 100% शिक्षा होणारच आणि त्यांची अटकही नक्की आहे। पोलीस त्यांची कारवाई करत आहेत आणि त्या बाबतीत पोलीस जर सक्षम आहे कारवाई देखील होणार आहे। परंतु आपण सगळ्यांनी तरीसुद्धा एक शांततेने घेतलं पाहिजे, कारण बघा भिवंडीची शांतता ही अबाधित राहणं गरजेचं आहे। पोलीस दल त्यांचं काम करत आहे। ज्यांनी जे आरोपी आहेत ते नक्कीच त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होईल। फक्त आपण सगळ्यांनी शांतता राखावी अशा प्रकारचं आवाहन मी आमच्या भिवंडीवासियांना करतो। दोन्ही बाजूने गुन्हे दाखल झालेले आहेत। अज्ञात इसमाविरोधात पण दाखल झालेले आहे आणि मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस तपास करतेच आहे, परंतु अशी एक घटना घडणं कुठपर्यंत योग्य आहे? नाही, ते पहिले तर तुम्हाला बोललो ही घटनाच निंदनीय आहे। अशा प्रकारची घटना घडायलाच नको आहे। कुठलाही समाज असू दे, कोणीही असा व्यक्ती जर अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर त्याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि हे सगळ्यांचं तुमचं आमचं कर्तव्य आहे। भिवंडी सतत शांततेत राहिली पाहिजे, तर शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। अनेक गाड्यांची तोडफोड झाली, दगडफेक दोन्ही बाजूने सुरू होते, पोलीस जखमी झाले, काही कार्यकर्ते जखमी झाले। नाही, याची सगळी चौकशी पोलीस करत आहेत। सगळ्या आजूबाजूच्या CCTV फुटेज चेक केला जात आहे आणि याच्यात या CCTV फुटेजच्या माध्यमातून आणि चौकशीतून नक्कीच निष्पन्न होईल आणि जेही आरोपी आहेत त्यांच्यावरच कारवाई होईल। इतर सर्वसामान्य कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारची भूमिका माझी आहे आणि मी तसं आयुक्त साहेबांशी बोललो आणि त्यांनी देखील सांगितलं की सर्व जी घटना घडली ही बऱ्याच ठिकाणी CCTV फुटेज आहेत, त्याच्यात ह्या सगळ्या घटना दिसत आहे स्पष्टपणे। त्याच्यामुळे त्या CCTV फुटेजच्या आधारे आणि एक त्यांची यंत्रणा आहे, गुप्तचर विभाग असतील काय असेल त्यांच्या माध्यमातून ते याचा शोध घेतील। दुसरीकडे ईद मिलादुन्नबी निमित्ताने या ठिकाणी जुलूस देखील आहे। कालच हा प्रकार घडलेला होता आणि आज त्यांचं जुलूस आहे, तर त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आले। परंतु काय नागरिकांना अहवाल कराल? नाही, नागरिकांना मी एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी हे सगळे जे काय प्रकार घडतात का घडवले जातात या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा आणि जेवढी शांतता सुव्यवस्था भिवंडीत राहील ही राखण्याचा आपण प्रयत्न करू। आपण सगळ्यांची ती जबाबदारी आहे। भले काल विसर्जन होतं, आज जुलूस आहे, हे आपली सगळ्यांची। आता काल विसर्जन मिरवणुकीमध्ये मी देखील 9 वाजेपर्यंत होतो, वराळदेवी तलावाच्या इथे होतो, वंजरपडी नाक्यावर गेलो, सगळीकडे मी राऊंड मारले। परंतु 9च्या नंतर मी इथून गेलो होतो। त्याच्यानंतर रात्री काहीतरी दुर्घटना घडली, तर ठीक आहे, आता असं काही होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी एक शांतता सुव्यवस्था राखावी अशा प्रकारचं आव्हान मी माझ्या सगळ्या भिवंडीवासियांना करत आहे। नक्कीच या ठिकाणी मामा आपल्यासोबत होते, त्यांचं मत आहे की सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, शांतता सुव्यवस्था राहिली गेली पाहिजे आणि कोणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही। जो दोषी असेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।